महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग विदर्भातून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामार्गे कोकणात जाणारा हा हायवे शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे चर्चेत आला होता. पण आता पुन्हा एकदा हा महामार्ग चर्चेत आलाय त्याच्या बदललेल्या मार्गिकेमुळे. मराठवाडा आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाचा कडाडून विरोध केला होता. पण त्यावरच इलाज म्हणून सरकारनं या महामार्गातून काही तालुके काढून टाकत एक अख्खा नवीन जिल्हाच ऍड केलाय. त्यामुळं आता या हायवेच्या लांबीचं आणि खर्चाचं पूर्ण गणितच बदलून गेलंय. त्याच अनुषंगानं शासनानं शक्तिपीठ महामार्गासंबंधी काढलेल्या नवीन जी आर मध्ये काय काय आहे, नवीन ऍड केलेला जिल्हा कोणता आहे, कुठले तालुके ऍड केलेत आणि कुठले तालुके काढून टाकलेत, महामार्गाची लांबी आणि खर्च किती वाढलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 7 फेब्रुवारी 2024 ला सरकारनं या महामार्गाला मंजुरी दिली होती. 802.592 किलोमीटर एवढ्या लांबीचा हा महामार्ग नागपूरच्या शेजारी असलेल्या वर्धा जिल्ह्यातल्या पवनार मधून सुरू होत होता. पवनार मधून सुरू होणारा हा हायवे एकूण 13 जिल्ह्यांमधून जात सिंधुदुर्गच्या पत्रादेवीत संपणार होता. या 13 जिल्ह्यांच्या प्रवासादरम्यान माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या 3 शक्तिपीठांचं दर्शन होणार होतं. यासोबतच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट यांसारखे अनेक तीर्थक्षेत्र या महामार्गाने जोडले जाणार होते. मुळात देवदर्शनाचा उद्देश असलेला हा महामार्ग मध्य भारत, विदर्भ आणि मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देणारा होता. कारण या महामार्गामुळे गोव्यातील व्यापारी बंदरावर पोहोचण्यासाठी वेळ आणि पैसा कमी लागणार होता. पण या महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बागायती पिकं घेतात. याशिवाय इथल्या जमीनही मोठ्या प्रमाणावर सुपीक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनाला कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील यांनीही पाठिंबा दिला होता आणि हे नेते विरोध करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले होते. हळूहळू हा विरोध कोल्हापूर सांगली मार्गे मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागात येऊन पोहोचला. अनेक वेळा पाहणी व्हायला आलेल्या अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटी झाल्या. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्येही बऱ्याचदा धक्काबुक्की झाली. हा विरोध या वर्षीपर्यंत चालला आणि शेवटी सरकारनं माघार घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा रस्ताच बदलला. 1 एप्रिल 2026 ला राज्य सरकारनं शासन निर्णय काढून जाहीर केलं की शक्तिपीठ महामार्गाची जुनी मार्गिका सांगली, कोल्हापूर मधून विरोध होत असलेल्या तालुक्यांना वगळून आता सातारा जिल्ह्याकडे वळवण्यात आली आहे. परिसरातील खासदार, आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं. आधी मंजूर झालेल्या आराखड्यात 1 एप्रिलच्या जी.आर प्रमाणे बराच बदल झालाय. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतर काढलेल्या 28 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयात सांगितलं होतं की पवनार ते सांगली पर्यंतची मार्गिका पूर्वी ठरल्याप्रमाणेच राहील आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागाला पर्याय शोधला जाईल. पण आता शासनानं त्यातही बदल केलाय. पूर्वी शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात वर्ध्याच्या पवनार पासून तर शेवट सिंधुदुर्गाच्या पत्रादेवीला होणार होता. पण आता सुरुवात वर्ध्यामधल्या दिग्रस गावापासून होऊन सिंधुदुर्गाच्या बांदा या गावात शेवट होणार आहे. यवतमाळ, वर्धा, बीड आणि लातूर या जिल्ह्यातून जाणारी मार्गिका पूर्वीप्रमाणेच ठेवली जाईल. पण हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मूळ मार्गिकेत मोठा बदल केलाय. सांगली आणि कोल्हापूर सहित मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मोठा विरोध केल्यानं शासनानं मार्गिकेत बदल केल्याचं सांगितलं जातंय. पण या बदलामुळे शक्तिपीठ महामार्गापासून माहूर 17 किलोमीटर, औंढा नागनाथ 14 किलोमीटर, परळी वैजनाथ 11 किलोमीटर, अंबेजोगाई 6 किलोमीटर, तुळजापूर 14 किलोमीटर, पंढरपूर 25 किलोमीटर आणि रेडी गणपती 32 किलोमीटर एवढ्या अंतरानं हे तीर्थक्षेत्र दूर झाले आहेत. त्यामुळं महामार्ग तीर्थक्षेत्रांच्या जवळून नेण्याचा मूळ उद्देश साध्य होताना दिसत नाहीये. याशिवाय बदललेल्या नवीन मार्गिकेत कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, परभणी, हदगाव, बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, मान, खटाव, पलूस, कडेगाव, ईश्वरपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या 18 नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय. तर शिरोळ, कागळ आणि हातकणंगले हे तालुके शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वगळण्यात आले आहेत. त्याला पर्याय म्हणून हा महामार्ग आता पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगडच्या डोंगराळ भागातून सावंतवाडी तालुक्यात जाणार आहे. सातारा जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक या 2 नवीन तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे.
त्यामुळं आता एकूण 21 तीर्थक्षेत्र जोडले गेले आहेत. आता नवीन तालुके आणि एक नवीन जिल्हा या महामार्गात जोडल्यानं याची लांबी 802.592 किलोमीटरवरून 856.765 किलोमीटर म्हणजेच थेट 54 किलोमीटरने वाढली आहे. फक्त लांबीच नाही तर या प्रकल्पाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलाय. सुरुवातीला अपेक्षित खर्च 50,000 कोटी इतका होता, नंतर वाढून 66,000 कोटी इतका झाला. पण आता एकूण भूसंपादन आणि इतर परवानग्यांसहित हा महामार्ग 1,15,000 कोटींच्या घरात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. सुरुवातीला 1 किलोमीटरच्या भूसंपादनाला 18 कोटी रुपये लागणार होते, पण आता तो आकडाही वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. शासनानं या महामार्गाचा प्रस्ताव मांडताना त्याची काही वैशिष्ट्ये सांगितली होती. त्यानुसार हा शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच एक्सेस कंट्रोलला असणार आहे. म्हणजे साध्या हायवे सारखं इथं कुठूनही चढता किंवा उतरता येणार नाहीये. या 6 पदरी रस्त्यावर 120 किलोमीटर प्रतिहार एवढा स्पीड लिमिट असणार आहे. 6 बोगदे, अनेक ठिकाणी ग्रीन बेल्ट, सर्व्हिस रोड, दोन्ही बाजूला हजारो झाडं आणि एकूण 48 ठिकाणी 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोल पंप्स, हॉटेल्स, चार्जिंग स्टेशन्स यासारख्या सोयी देण्यात येणार आहेत. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आपला माल काही तासातच गोव्याच्या बंदरावर नेऊ शकतील. कोकण परिसरातल्या पर्यटनाचा विकास होईल. नवीन तीर्थक्षेत्र जोडली जाऊन तेथील छोट्या उद्योगांना चालना मिळेल. महामार्गाच्या शेजारी नवीन MIDC, लॉजिस्टिक पार्क, वेअर हाऊस तयार होतील. त्यामुळं हजारो तरुणांना रोजगार मिळणार असं शासनानं सांगितलं होतं. पण महाराष्ट्र सरकार तीर्थक्षेत्रांना जोडण्याच्या नावाखाली राज्याच्या तिजोरीमधून अमाप पैसा खर्च करून आणि महाराष्ट्राची हजारो एकर शेती कॉन्क्रीट खाली घालून मध्य आणि उत्तर भारताचा विकास करत असल्याचा आरोपही अनेक वेळा झालाय. कोल्हापूर आणि सांगलीच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला, ज्याला बऱ्याच अंशी यश सुद्धा आलंय. सरकारनं शक्तीपीठचा मार्ग सांगली कोल्हापूरच्या सुपीक जमिनीतून बदलून कोरडवाहू बनवल्या जाणाऱ्या मान खटावकडे वळवलाय खरा. पण आता इथले शेतकरी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतील की विरोध हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्गात झालेल्या या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? साताऱ्यातील शेतकरी या निर्णयाचं स्वागत करतील की विरोध? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.